जितू शिंदे यांचा सत्कार करायचा आहे आणि खरोखर आजही आपण या एजमध्ये देखील तुम्ही खेळताय जितू सर तुमचा आणि आम्हाला नेहमी तुमचा सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने असतो त्याबद्दल हार्दिक 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 आम्ही आभारी आहोत. गावदेवी मित्रमंडळ आणि संघातर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार आहेत. ह्या दरम्यान पहिल्या चेंडूवर हा मला वाटतं चांगला फटका आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक प्रचंड प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी परंतु पहिल्या चेंडूवर चौकार. पंचांकडनं इशारा. क्या बात आहे. प्लेबॉय संघाकडून सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. स्ट्राईकला आहेत संजय आणि विनोद हे स्ट्राईकला आहेत. विनोदने चांगला चौकार मारला त्यानंतर एक टॅप पद्धतीचा फटका. आता मात्र संजय हे स्ट्राईकला असतील आणि सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुनील. पहिल्या चेंडूवर चौकार. हा पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर एक धाव. आता सामना करतील संजय आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे म्हणजे एक प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता पण अगेन्स्ट म्हणजे जिथे खेळायचा प्रयत्न होता तिथे ना आता चेंडू निघून जातोय दुसऱ्या दिशेला आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. पाहायचा किती धावा मिळतील. क्या बात आहे. काय सुंदर फटका बघायला मिळतो आपल्याला या फलंदाजाकडून. विवेक यांचा हा दुसरा चौकार आपण पाहतोय. क्या बात आहे. खूप सुंदर. सुंदर आणि सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज विवेक यांच्याकडून दुसरा चौकार या षटकातील. जरा लवकर खेळायचंय विनंती आहे. जास्त वेळ घालवू नये कृपया करून. भरपूर सामने अजूनही खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाज सुनील. पुढचा चेंडू घेऊन येतील विवेक यांना आणि हा पुन्हा एकदा मस्त फटका मारतोय विवेक. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळवली फलंदाजांनी कारण चांगला थ्रो आहे आपण बघतोय. अगदी यष्टीच्या बाजूला थ्रो पोचला होता लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. खूप चांगला कलेक्शन होतं. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोचते ती दुहेरी अंकात 11वर आणि आता मात्र संजय स्ट्राईकला आहेत आणि इथे संजय यांचा जोरदार प्रयत्न होता ऑन द राईज एक मोठा फटका मारण्याचा परंतु बॅट एज लागून चेंडू निघून जातोय तो मागच्या बॅनरवर. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण करतील. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 12. पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचं षटक होतं. 2 चौकारांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12वर. इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शिवकरण राकेश गोलंदाजीसाठी तयार. राकेश यांच्या पहिल्या चेंडूचा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करतील संजय. संजय एक जुने जाणते खेळाडू आहेत. या परिसरातील अष्टपैलू फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी करतात संजय. आम्ही बरेच वर्ष त्यांना खेळताना पाहतोय. या दरम्यान आज पाहायचं आहे कशा पद्धतीची फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. हे पॉवर प्लेचं षटक संपतंय. 6 आत 5 बाहेर. या दरम्यान उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. व्हॉट फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट एरियामधून जाणारा हा षटकार संजय यांचा. क्या बात आहे. क्या बात आहे. आणि त्यामुळे उत्कृष्ट आपल्याला ऐकायला मिळतं ते सुमधुर संगीत परायदेवी बँड पथक यांच्याकडून. मी म्हटलं होतं संजय एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि लगेच त्यांनी दर्शवून दिलं. पुन्हा एकदा हा सुंदर फटका इथे झेल होऊ शकतो. ओ हो 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 हो. नो बॉलचा इशारा आहे पंचांकडून आणि फ्री हिट आहे. मला वाटतं ओव्हर स्टेप चेंडू होता
पंच दाखवतात साईड स्टेप आहे आणि नक्कीच इथे नो बॉल आहे. पंचांकडून नो बॉलचा इशारा आहे. या नो बॉलवर एक धाव नक्कीच मिळेल. फ्री हिट आहे. आणि हा उत्कृष्ट फटका इथे फ्री हिट असल्यामुळे बिंदास धावणार आहेत फलंदाज. झेल जरी पकडला असला अरे रे नक्कीच एकच धाव, एका धावेच्या वर काही नाहीये कारण फ्री हिट होता. फ्री हिटला गडी बाद नसतो, झेल बाद नसतो, त्रिफळाचित नसतो, फक्त असतो तो रनआउट. आणि हा उत्कृष्ट फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन परिसरात खेळतात फलंदाज संजय. एक धाव मिळवली फलंदाजांनी आणि सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चुकी नाही आहे. संजय आणि विनोद माफ करा. हा उत्कृष्ट फटका आहे पण चांगलं क्षेत्र. ओ मिस फिल्डिंग इथे होते. एक धाव मिळवली. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धाव. मला वाटतं ओ इथे जर रिप्ले बघितला तर बघता येईल
अंदाज मैदानात प्रणव जागा घेत आहेत संजय यांची. आता मात्र आपण पाहतो उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला आणि एक अवांतर धाव मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. प्रणव स्ट्राईकला आहेत. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत आणि हा सुंदर चेंडू आहे पण उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे. पंचांकडे दाद मागितली होती. पंचांनी लेगबायचा इशारा केला आणि दाद फेटाळून लावली कारण नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता. त्यामुळे पंचांनी नकार व्यक्त केला पण एक धाव मिळाली. त्यावर लेगबायचा इशारा. एक धाव नक्कीच मिळते. आणि हा सुंदर चेंडू हाताळतोय गोलंदाज. वेट करायला लावलो फलंदाजाला आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. 3 षटकं पूर्ण होत आहेत. अमित यांनी जर षटकार मारला तर प्रथमेश पालव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. अमित यांनी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश पालव यांच्याकडून जाहीर करण्यात येते. जास्त टीम मीटिंग करू नये. लवकरात लवकर चौथं षटक चालू करायचं आहे. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रेमनाथ आणि उत्कृष्ट फटका आहे. सुंदर चेंडू होता. लोअर फुलटॉस चांगला कन्वर्ट केला. एक धाव मिळवली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू चांगला होता. फटका चांगला होता. एकंदरीत ह्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर सगळंच काही चांगलं होतं पण तरी 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत फलंदाजांच्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. धावसंख्या होते 35 चौथ्या षटकातील. दुसरा चेंडू लोअर फुलटॉस पुन्हा एकदा कन्वर्ट करतायत. आता मात्र झेल होऊ शकतो आणि गडी बाद. वाजव ना संदेश. नवीन फलंदाज मैदानात संदीप या खेळाडूबद्दल सांगू इच्छितो. प्लेबॉय संघाचा ज्यावेळी आम्ही खेळायचो त्यावेळी कॅप्टन म्हणून संदीप कामगिरी सांभाळायचे. एक संदीप हे एक चांगले लीडर आहेत खेळामध्ये आणि यष्टीरक्षक नावाजलेले पूर्वीपासून यष्टीरक्षण करतात. प्रथमेश पालव यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. अमित यांना षटकारासाठी प्रथमेश पालव यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. आणि 300 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. ते माझ्याकडे मी जमा करून घेतोय. ₹300 पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. पहिलं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अमित यांना प्रत्येक षटकाराला ₹300 पारितोषिक आहे. प्रथमेश पालव. इथे आपण बघतोय डाव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू. पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 वर. प्रत्येक षटकाराला ₹300 पारितोषिक आहे. यापुढे देखील
पालाय देवी आणि कोकणीपाडा यानंतर होणारा सामना पालाय देवी संघ कोकणीपाडा संघ पालाय देवी वर्सेस चॅलेंजर पालाय देवी वर्सेस चॅलेंजर दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्सकडे यायचे कृपया करून पालाय देवी आणि चॅलेंजर दोन्ही संघांचे कर्णधार लगेच टॉस बॉक्सकडे यायचे इथे मात्र 3 धावा काढण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय संदीप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पण 3 धावा काढण्याच्या नादात नक्कीच अमित हे बाद होत आहेत संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली आणि हा उंचावरून मारलेला फटका इथे पाहायचा आहे झेल होतोय का एक धाव नक्कीच मिळवली फलंदाजांनी आणि संदीप हे झेलबाद होत आहेत अशा प्रकारे षटक संपतंय संधी देवी यंगस्टर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्स जवळ यावे. आपल्याला वेळेच्या अभावी अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या 44 आहे कृपया 45 टॉस धावांची बॉक्स गरज आहे लवकर यावे. पालादेवी यंगस्टर्स हा तुम्हाला शेवटचा कॉल असेल. पालादेवी यंगस्टर्स व चॅलेंजर कोकणीपाडा चॅलेंजर लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यावे. आत्ता झालेल्या चालू सामन्यात एक प्रेक्षकामध्ये एका प्रेक्षकाने सुंदर झेल टिपलेला आहे त्याबद्दल 200 रुपयाचे पारितोषिक त्यांना लागू झालेले आहे. धन्यवाद. धन्यवाद सुभाष ओडगे. धन्यवाद जितेंद्र रामराजे. कोकणीपाडा चॅलेंजर व पालादेवी यंगस्टर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यावे. संपूर्ण संघ नाही आला तरी चालेल ऍटलिस्ट कप्तानांनी लवकरात लवकर यावे.
आजच्या आपल्या टॉस बॉक्सचे पाहुणे शाह सर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यावे. पालादेवी यंगस्टर्सचे कॅप्टन अमोल आणि कोकणीपाडा चॅलेंजर्सचे कॅप्टन सुभाष यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्सवर यावे. बोलणार कोण? कोकणीपाडा चॅलेंजर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. मी कोकणीपाड्याच्या कप्तानांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गेम स्ट्रॅटेजी थोडक्यात आपल्याला ब्रीफ करावी. सुभाष. ठीक आहे. पहिलं मी क्षेत्ररक्षण करेन की बॉलरवर कॉन्फिडन्स आहे. बॉलर जेवढा आम्ही स्कोअर कमी करण्याचा प्रयत्न करू की आणि जेणेकरून आम्हाला चेस करता येईल त्या हिशोबाने आम्ही पहिली गोलंदाजी घेतो. सुभाष, ह्या एकंदरीत आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप चांगलं आयोजन होतं आहे. मागच्या वर्षीपेक्षा पण अजून खूप इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. अशीच अजून पुढे पुढे इम्प्रूव्हमेंट होऊ जाऊ दे हीच अपेक्षा आणि धन्यवाद. नक्कीच सुभाष, आयोजन हे कोणत्या एका संघाचं नसतं. या संपूर्ण मैदानात खेळणारे आपले जेवढेही संघ असतील, प्लेबॉय असेल, युवा स्पोर्ट्स क्लब असेल, चॅलेंजर असेल, आदिती स्पोर्ट्स क्लब असेल, ऑल स्टार, दोस्ती, उपन वॉरियर आणि गावदेवी, ह्या सर्वांच्या एकत्रितरित्या हे आयोजन होतं. त्यामुळे कोणत्या एका संघाला हे श्रेय न देता हे सर्वांचा हातभार आहे. धन्यवाद सुभाष. मी कोकणीपाडा चॅलेंजर संघाचे पालादेवी यंगस्टर्सचे कॅप्टन यांच्याकडे जातो. अमोल, तुमचं काय मत आहे? आमची प्रथम फलंदाजी असल्यामुळे आम्ही जेणेकरून 45-50चा स्कोअर उभारू आणि तसं म्हणायला गेलं तर आमचा प्रतिस्पर्धी संघ चॅलेंजर पण चांगलाच आहे आणि आमचे म्हणजे तसं म्हणायला गेलं की गावदेवीचं जे आयोजन आहे ते सगळ्या म्हणजे टीमच्या आयोजनापेक्षा तर वेगळंच असतं आणि चांगलंच असतं. बस एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद अमोल. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट कोकणीपाडा चॅलेंजर. या दरम्यान आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यातील पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवलाय रवी यांनी. सुरेख असा फटका, परंतु तितके सुरेख असे क्षेत्ररक्षण प्लेबॉय स्पोर्टिंग क्लब यांच्याकडून. केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. 2 चेंडूवर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 1. गोलंदाज रवी दांडेकर हा आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सुरेख अशी गोलंदाजी करतायत प्लेबॉय स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख असा निर्धाव चेंडू. तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 1. जवळपास 5 ते 8 वर्षांनी रवी यांनी पुनरागमन केलेले. पुन्हा एकदा सुरेख फटका. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वी. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट्स शिवकरण या संघाकडून. धावसंख्येत 2 धावांची भर झालेली आहे. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 3. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात रवी. त्याचा सामना करतील पवन. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू रवी यांचा. एक थोडासा फसवा प्रकारचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूची वळण हे थोडंसं आजच्या बाजूला आलंय. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतात रवी. त्याचा सामना करतील पवन. सुरेख अशी गोलंदाजी करतायत रवी हे आपल्या संघासाठी.
थोडासा आखुडी टप्प्याचा चेंडू. आता मात्र त्याचा चांगला समाचार घेताना दिसतात फलंदाज आणि एक निर्विवाद चौकार. या चौकाराने निश्चितच धावसंख्येत भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 7. एका षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 7. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू वगळता सुरेख अशी गोलंदाजी केली होती रवी यांनी. कोणत्याही खेळाडूला तितकंसं सोपं नसतं. बऱ्याच वर्षानंतर रवी यांनी पुनरागमन केलेलं आहे, पण गोलंदाजीची धार अजून मात्र तीच आहे. मी प्लेबॉयज या संघाला विनंती करते की अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. कृपया लवकरात लवकर सामना चालू करावा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग्स, तुमच्या गेम स्ट्रॅटेजीज हा विदिन द गेममध्ये डिस्कस नको करू प्लीज. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत अमित. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल. अमित यांनी आपल्या संघासाठी उपयुक्त फलंदाजी केली होती. आता गोलंदाजी पाहूया आपण काय करतायत ते. प्ले बॉयज कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. अमित यांनी जर विकेट काढली तर 200 रुपयाचे पारितोषिक प्रथमेश पालव यांच्याकडून लागू झालेला आहे. याच दरम्यान सुरेख असा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला हा फटका, परंतु केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. सुरेख असे क्षेत्ररक्षण पाटोळे यांच्याकडून. धावसंख्येत मात्र एका धावेची भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 8. षटकातील दुसरा चेंडू. सुरेख असा फटका, आपण थोडेसे गचाळ असे क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. थोडेसे गचाळ असे क्षेत्ररक्षण पॉइंटच्या फिल्डर रुपेश यांच्याकडून. रुपेश हे त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी मानले जातात, परंतु थोडीशी गचाळ असे क्षेत्ररक्षण केले रुपेश यांनी. आणि हा दोन्ही हात फैलावून स्वैर चेंडूचा इशारा पंचांचा. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 12. आता मात्र सुरेख असा कमबॅक. निर्धाव चेंडू अमित यांचा. लेगच्या दिशेने पुल करण्याच्या प्रयत्नात हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतायत अमित हे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण सुरेख असे क्षेत्ररक्षण. केवळ एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. मी माझे दुर्गा स्पोर्ट्स क्लबचे सहकारी मित्र यांना विनंती करतो की त्या काळा पडदा जो आहे ते ॲक्च्युली आपली बाउंड्रीची लाईन आहे, रोप आहे, तिच्या कृपया एकदा पाठी बसावे किंवा ती सोडून बसावे. मी तर त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आले तरी चालेल. या दरम्यान आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण. जिथे झेलबाद झाला असता फलंदाज, तिथे फलंदाजाला 4 धावा मिळत आहेत. गचाळ असे क्षेत्ररक्षण प्ले बॉयज या संघाकडून. 2 षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 17.
2 षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 17. जिंकण्यासाठी शिवकरण या संघाला 12 चेंडूत 28 धावांची गरज. आपण पाहिलंच कालच्या सामन्यात, शेवटच्या सामन्यात कालच्या 12 चेंडूत जवळपास तो 46 धावांचा जो लक्ष होतं ते 2च धावांवरती आणलेलं. मी प्लेबॉय संघाला विनंती करेल की कृपया त्वरित, आपण खूप वेळ घेत आहात, आपल्या वेळेचं बंधन आहे, अजून बरेचसे सामने आपल्याला उरलेल्या दिवसात खेळवायचे आहेत. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील विनोद. पुन्हा एकदा सुरेख असा फटका लेगच्या दिशेने, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक टाकतायत विनोद. त्यांच्या षटकातील हा दुसरा चेंडू, त्याला सामोरे जातील अभिषेक. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका, पाहूया झेल घेतो की नाही. आणि सुरेख असा झेल, सुरेख क्षेत्ररक्षण. पवन. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, ब्लॉक होल टाईपचा चेंडू टाकलेला होता. पंचांकडे दाद मागलेली, परंतु पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 20. आता 9 चेंडूत 25 धावांची गरज. त्रिफळाची सुरेख अशी गोलंदाजी, आपला संपूर्ण अनुभव पणाला लावताना. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली 20. पुन्हा एकदा उंचावून मारलेल्या नादात झेलबाद, बॅक टू बॅक विकेट्स. मी हेमंत महाले यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. प्रेम यांची जागा घेण्यासाठी येत आहेत जयेश. 7 चेंडूत 25 धावांची गरज. गोलंदाज विनोद हे त्यांच्या हॅट्रिक वर आहेत. लगातार 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. पाहूया हॅट्रिक, आजच्या दिवसातील हॅट्रिक ही त्यांच्या नावे होते की नाही.
पुन्हा एकदा सुरेख असा फटका पाहूया झेल होतोय का नाही. नाही आणि चौकार. आणि हॅट्रिक मात्र हुकलेली आहे इथे विनोद यांची. सुरेख अशी गोलंदाजी केली होती. पाहून चोवीस. अंतिम षटकात शिवकरण या संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. माफ करा 21 धावांची गरज. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावे. प्लेबॉईज यांना मी विनंती करतो की आपला वेळ खूप कमी आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. हा तुम्हाला लास्ट इशारा आहे. 6 चेंडूत 21 धावांची गरज. आपल्या संघासाठी चौथे व अंतिम षटक घेऊन येत आहेत संजय. त्याचा सामना करतील जयेश. शिवकरण या संघाचे कर्णधार जयेश. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. स्क्वेअर लेगचा फिल्डर, परंतु ही झेल काही टिपता नाही आला क्षेत्ररक्षकाला. 2 धावा घेण्यात यश मिळाले आहे फलंदाजाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज जयेश हे बाद झालेले आहेत. पाच चेंडूत 19 धावांची गरज. 5 चेंडूत 19 धावांची गरज. 3 षटकार, 1 सिंगल. संजय हे प्लेबॉय संघाचे एक अनुभवी खेळाडू आहेत. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील संजय. त्याचा सामना करतील पवन. आणि सुरेख असा झेल टिपलेला आहे.